आनंद होता, कधी आनंद होता? काही फिकर आहे का तुम्हाला? घेऊन ये ना तिले, शाळा लागून राहिले तरी तुम्ही घेऊन येऊन राहिले. त्याने नेऊन ठेवलं आणलं नाही. बाबा तुला लय आठवण येऊन राहिली व पोरीची. नाही तर भली कोण करतो तिच्या मागं भली लागतं. आता कोण तिची आठवण येऊन राहिली तुले? मी आहे ना सावळाले, सारायचं सावडतो ना मी. तुमचं म्हणणं असं आहे ना का मी कामासाठी बोलावून राहिली म्हणून? असंच म्हणूनच म्हटलं तुम्ही मला. असंच म्हणून राहिले ना तुम्ही. त्या राणीने नेऊन ठेवली, स्वतः गावले गेली. आणाचा पता नाही तिले. राहू दे, शाळा लागेपर्यंत ते राहतो म्हणजे तिचं काही म्हणणे आली तर म्हणे मी बाबा म्हणे येऊ नका म्हणे. मी तिला फोन केलता तर मग जा म्हणे तिची आजी म्हणे राहू द्या म्हणे. मग काय तिचं मन असल्यावर आपण काय आणायचं? तिचं मन तर नाही राहणारच. याचं मग तिथं ठेवणार दिले, मग काय घरी आणता? तर काय माझी दिमाग खराब करू नको. इथं असली का निसी तिच्या मग किरकिर लावता कामासाठी. सारे कामं करून घेतो. तुझी पोरगी असती तर असंच केलं असतं का त्या? तरी तुम्ही जेवढी असंच फरक पाडणारच आहे ना. कारण मी सगळी माहिती ना तुम्ही असं फरक पाडणारच आहे. मला वाटलंच तरी. सुटलं व सारा येत. किती गेलं त्या पुरीचं लहानपणापासून वागवली दिले. मला वाटलंच तरी सदाच लेकरू ते सदाच असते व. दुसऱ्याचं काय आपलं व्हायला गेलं काय? त्याला जीव लावलं, आपलं मानलं, पण आपलं नसते ते. एक काम नाही करू देत, पण हा माणूस म्हणते तू कामच करायला लावतो म्हणते. या बाईसोबत बोला भाडाले उठते. माय म्हणून आणली पण हिनं कधी तिले जवळ नाही केलं आणि आता ही लावून राहिली मोठीपणा सांगते स्वतःचा. करणं धरणं काहीच नाही आणि चालली मोठी. हिच्या भोकीर होऊन राहिला असेल कामं करायच्या. आणि चल आण म्हणते मला. मी काय आणतो हे तिले आणण्यासाठी. हे नाटक सारं मला समजून राहिली. सारं लहानपणापासून प्रेम दिलं, कधी मी दूरच केलं नाही, पण यायनं मला दूरच केलं. ते पोरगी मला दूरच करते. किती मायचं प्रेम देऊन पण शेवटी तिले तर असंच वाटते का माई न म्हणून यायनच सांगत म्हणत तिले. काय त्या लेकराले वाटत नाही बाबा. कसं करू? जसं काही करू नाही, काही नाही केल्यासारखं. लेकरू आपलं नाही तर आपलंच नाही. बस उगी बस कायले नाटक करू राहिली? बस उगी. किती काय केलं तरी तुम्हाला माय नाटकच वाटत ना पप्पा. मला आठवण येते म्हणून म्हटलं त्या पोरीची. तुम्हाला तर सारा माय नाटकच वाटते. जीव लावला, किती जीव लावला लेकराले. कधी येईन मला बोलू नाही पाहिलं, भरू नाही पाहिलं. येईले वाटते नुसती मी कामच करून देतो. मी किती वाईट तिच्यासाठी राब तिला शाळेत जाण्यासाठी मी स्वयंपाक करून देतो. मी सारं करतो. तिले डब्बा वेळेवर देतो, ट्युशनला जाण्यासाठी वेळेवर पाठवतो. सारं मी करतो. मला म्हणते तू कामं करून घेतो म्हणते. सावत्र पोरगी म्हणून राहिले नाही असे. माझी स्वतःची पोरगी असते तर किती काय काम करायला लागलं म्हटलं असतं का येईन. बापा पोरीला शाळेचा डब्बा करून देतो म्हणते आहे ना. माना तिला सारी राबून घेते घोरटोंडी आणि अधिक म्हणते मी डब्बा करून देतो. त्या पोरीला मग सकाळी उठून हिच्यासाठी स्वयंपाक करावं लागते. आणि तिच्यासाठी करावं लागते. तवा जावं लागते शाळेत, सारे कामं करून जावं लागते. आणि हे सांगते मी करतो, अशी करू राहिली तशी करतो. मी तिची आजी होती मला माहीत नाही का माना ती काय करून जावं लागते म्हणून. आता तिला आणासाठी हिचं नाटक सारं मा पोराला सांगून राहिली. बापा एवढी लढून राहिली का तू छकुलीसाठी? कधीपासून एवढ्या तिले तुझे प्रेम लागलं तुले तिचं आलं? एवढी लढून राहिली तू तर. म्हणजे तुमचं म्हणणं का मी प्रेम नाही लावत त्या पोरीले? ते पोरगीच मापाशी येत नाही, मला धसळ करते. तिची करतो मी तिच्यासाठी. तुम्हाला तर दिसते पण तुम्ही नातीकूनच भाग घेता ना. काही नाच सांगते म्हणूनच घेता ना भाग. मला माहितच नाही जसं किती प्रेम लावत होतं. नाही व तू तर लय प्रेम लावतं, लय प्रेम लावतं व. त्यासारखी माय नाही व. तिनं तर नशीब काढलं पण ते पोट्टीला कुठायचं म्हणून ती अशी बोलते. तुमचं बोरग पाक कसं बोलते. तुम्ही घर राहतात, तुम्हाला माहित आहे मी किती जीव लावतो, किती प्रेम लावतो. हा माणूस काय म्हणते तू प्रेम लावतो का म्हणते. तू नुसती म्हणजे तिला काम करायला लावतो म्हणते. कामासाठी तू वाट पाहून राहिली म्हणते. तू बाई नाटके म्हणायची असं नाही माझं नाही. मोठी प्रेम लावते. पोराला दिसत नाही का मायावाले प्रेम लावते का नाही लावत? रे बाबू लावते ना ते प्रेम. असं नको म्हणू, लावते ते प्रेम असं म्हणत असते काय बाबू? अहो आई तुले आता हिची गोष्ट खरी लागून राहिली का? आई खरी लागून राहिली का? नाही खरी नाही वाटत पण करते ना भाऊ, करते ना. असं नको म्हणू ना. आता काही करो का नाही करो आपल्याला काय सोपडं बोला लागून राहिलं. नाही तर हे मला घराच्या बाहेर हात धरून काढते. आता जेवण देत राहची पण काय करतो आता तर बयास खोटं नाटक बोलाच लागन. नाही मला वाटून राहिलं आई लागून राहिली काय. आईली माहित आईच्या इकडून भागणे घेतलं ते बांधटेपा म्हणून असं होय. ते आईने नवीन नाटक घेतलं. आई यायले आम्हाला तिची आठवण येऊन राहिली. घेऊन या म्हणून सांगा ना यायले.
लेकराशिवाय गमते का? घरात असली का दंदन वाटते, घर किती सुख भरलं भरलं वाटते. आता नुसतं रिकामं वाटते. मला कसंच गमत नाही आई. सांग ना येईल आणाले. नाही कामासाठी दंदन वाटते इले. काय म्हणू मी म्हणून ना तिले काय म्हणू आता. राहू दे ना बाई, राहतो म्हणते तर आपल्या जरी दंदन वाटलं पण ते पुरीले गमते ना, राहू द्या. नाही तर आहेच मग आपल्या घरी नीताई बिचारी हळ जीवाले. तुम्ही काय म्हटलं? हळहळ म्हटलं काय? तू बाई शाळेत हळहळ माहित नाही काय? मॅडम अभ्यास करायला लावते असं तसं. जराशा सुट्ट्या गिट्ट्या आहे म्हणून म्हटलं असं हळहळ आहे बा तिच्या जीवाले. तू की नाही हळहळ करत बाई? मी आता कधी नाही पाहिलं तुला हळहळ करताना. आई बरोबर ठोणे मारून राहिली आई. आईले माहित आहे कशी आहे म्हणून, भांडाली उठते म्हणून आई बरोबर सांभाळून घेऊन राहिली ती गोष्ट. ते पोरगी येत नाही, मी आता जबरदस्तीने काही तिला आणत नाही. गमो आता मला गमून नाही राहिलं. आता माझी पोरगी तर मला गमत नाही, तुला गमत नाही, आईली गमून नाही राहिलं. पण आता गमवा लागन ना. ते नवऱ्याच्या घरी गेली तर तिला आपण तिथून घेऊन याव काय? कधी जाईनच ना. ते असेच करशील काय तू? चाल असेच चाल करतील काय? मला गमत नाही करू ना. राहू दे दिली आता. तुम्हाला आणा लागन म्हणजे आणा लागन तिले. तुम्ही तिले घरी येऊ देणार नाही? मी येऊ द्याले. बापा आताच आता त्या रंग बदललाय का? आताच आता रंग बदलवाले. आताच काय म्हणे मला तिच्याशिवाय गमतही नाही म्हणे. आणलं नाही मावला, आता धमकी टाकून राहिली. आणलं नाही तर मग घरात येऊन येतात. खरंच तुला तिच्याशिवाय गमून राहिलो का नाही गमून राहिलो? का कामासाठी लागून राहिली तुला पोरगी? कशी येऊन येतात? माया गौरव म्हटलं. माया गौरव माया इस्टेट तुझ्या काय आहे बाई इथं? चालली मोठी इथं शिकून राहिली, ऐकून राहिलं म्हणून माया पोरीले हे करतो मला शिकून राहिली आता. अंगाला हात तलून पाय बरं मा पोरीले ठेवून मा पोरीली तर असं बोलत असते काय? येऊ देत नाही, असं नाही तसं नाही. कसा बोलणार नाही मा पोरगा? असं बोलत नसते बाई. आता लेकरू आहे, लेकराला राहूशा वाटत असते. आता तिचा बाप ठेवणार आहे, ते राहणारी आहे पोरगी. असं बोलत नसते. ठेवा तुम्ही तुमच्या पोरीले, तुमचीच पोरगी आहे ना. ठेवा तुमच्या मनानं. मला काय करावं लागते? माय कोणीच नाही ना. जाऊ दे आता. याच्या पुढे म्हणतोच काय मी? याच्या पुढे म्हणतही नाही मी. मी एवढं नाटक केलं. मला आठवण येऊन राहिली, अशी येऊन राहिली. चांगले आहे ना मी नाटक केलं. पण माया नाटक तर पुरं फसवलं ह्या माणसानं. पट्टी येते म्हणते. आता सारे कामं मला झडपा लागते. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. तरी मलाच काम करावं लागते. पट्टी आली जरा जेवल्या मायाल्या आराम झाला असता. होय लवकर माझ्यासाठी स्वयंपाक कर. नाटक नको करू अगोची. मला ती पेरण्यावर जा लागते. राक्षसा पेर नाही तुमचे. घर करू का मी काम करायचं जीवार येते का? बाबू दे त्याला करून प्रेमाने जाय हो बाई बाई जाय. मला तिथे कामाला लावून हे बुडगीचं ते हिंडाले. मी जरा हिरावतीच्या घरी जातो. मला काम आहे, मी येतो लवकर. हिरावतीच्याच घरीचा ना. हिरावतीनं सत्यानाशच केला हिरावतीच्या सुनीनं.